नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 सप्टेंबर 2025. खरं तर ही सकाळपासूनची दुसरी अपडेट आहे. अपडेट देण्याचं कारण असं की उजनीतून प्रचंड प्रमाणात विसर्ग सोडण्यास सुरुवात केलेली आहे. दर तासाला 10 ते 20 हजार क्युसेकचा विसर्ग वाढतोय. सकाळी 5 वाजल्यापासून ते दुपारी आपल्या सकाळी 10:30 पर्यंत म्हणजे जवळपास 5.5 तासामध्ये जवळपास उजनी धरणातून 75,000 क्युसेकच्या आसपास म्हणजे 65,000 क्युसेकच्या आसपास विसर्ग वाढलेला आहे. कारण सकाळी 5 वाजता तो 25,000 क्युसेकचा विसर्ग होता. परत 5:30 वाजता 40,000 करण्यात आला. 6:15 वाजता 50,000 करण्यात आला आणि 8 वाजता 70,000 क्युसेक करण्यात आला आणि 9 वाजता 80,000 क्युसेक करण्यात आला आणि 10:30 वाजता तो 90,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदी पात्रात सोडला जातोय आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक्स असे 91,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. त्यामध्ये आणखी संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पुढील 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या 27 आणि 28 सप्टेंबरला आपल्या सोलापूर जिल्ह्याला विशेषतः उजनी धरण परिसराला रेड अलर्ट दिल्यामुळं पावसाचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. त्यामुळं उजनीतून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार आहे. त्यामुळे पूर्व परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होणारच आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. वीरचा विसर्ग त्या मानाने कमी आहे, परंतु त्यामध्येही वाढ होऊ शकते. कारण पुणे, सोलापूर, नगर, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिल्यामुळं पावसाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. गेल्या 2-4 दिवसामध्ये पुणे परिसरामध्ये असलेल्या 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस नव्हता, परंतु कालपासून या पावसात सुरुवात झाली आहे. 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एका दिवसात 129 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि नीरा खोऱ्यातील 5 धरणांमध्ये जवळपास 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर वरची जे धरणं आहेत 19 त्या धरणातूनही जवळपास 10 धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच बंडगाडाचा विसर्ग सध्याला जरी कमी असला त्यामध्ये वाढ होणार आहे, वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सध्याला येडगावमधून 601, वडजमधून 1000, डिंबेमधून 1000, घोड धरणमधून 3,500, विसापूरमधून 550, चिलेवाडीमधून 200, कलमोडीमधून 129, भामा आस्केडमधून 1228, आंध्रामधून 346, खडकवासलामधून 2105 असा 10 धरणातून 11,659 क्युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आणखी दिवसभरामध्ये वाढ होऊ शकते आणि नीरा खोऱ्यातील जी धरणे आहेत त्या 5 धरणापैकी 2 धरणातून विसर्ग चालू केलेला आहे. वीरमधून 4,637 आणि नाझरीमधून 324 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. आणि दौंडचा विसर्ग जर बघितला तर सकाळपेक्षा तो दौंडचा विसर्ग रात्रीपेक्षा दौंडचा विसर्ग कमीच आहे. म्हणजे सकाळचाच कायम आहे तो 8,516, त्यामध्ये कदाचित वाढ होऊ शकते. आणि बंडगाडचा विसर्ग आहे 5,978 क्युसेकचा विसर्ग सध्याला बंडगाडमधून दौंडच्या दिशेने येतोय आणि वीरमधून 4637 नीरा नदीमध्ये सोडला जातोय. सध्याला उजनीतून जे 91,000 क्युसेकचं पाणी सोडलं आहे 91,600 ते पाणी अद्यापर्यंत संगमपर्यंत पोहोचलेलं नाही. सध्याला संगमची स्थिती बघितली तर 32,709 क्युसेकचा विसर्ग तयार झालेला आहे आणि पंढरपूरचा 32,858 क्युसेकचा विसर्ग तयार झालेला आहे. परंतु हे सोडलेलं पाणी उजनीचं पाणी आणखी संगमपर्यंत पोहोचलेलं नाही. त्याचा विसर्गामध्ये वाढ होणार आहे प्रचंड प्रमाणात. बरेच बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. संध्याकाळपर्यंत माझ्या अंदाजानुसार किंवा धरण प्रशासनाच्या अंदाजानुसार 1.25 लाख ते 1.5 लाखच्या आसपास विसर्ग राहण्याची शक्यता आहे. कारण दर तासाला 5 तासात जवळपास 65,000 क्युसेकचा विसर्ग वाढलेला आहे आणि पुढील आणखी 5-7 तासात काय होईल हे सांगता येणार नाही. कदाचित पाऊस वाढला तर आणखी विसर्ग सोडावा लागेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.